90.6 मेगाहर्ट्झवर विविध भारतीचं हे नागपूर केंद्र आहे. ठळक मराठी बातम्या. आकाशवाणी नागपूर. नेहा क्षीरसागर आपल्याला ठळक बातम्या देत आहे. राज्यातील नागरिकांना त्यांच्या गरजेनुसार दर्जेदार, सुलभ आणि वेळेत आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागानं रुग्णालयनिहाय आरोग्य सेवांची सर्वसमावेशक मानके निश्चित केली आहेत. ग्रामीण रुग्णालयापासून उपजिल्हा, सामान्य आणि जिल्हा रुग्णालयापर्यंत कोणत्या स्तरावर कोणत्या आरोग्य सुविधा, तज्ज्ञ डॉक्टर, तपासण्या, मनुष्यबळ, औषधे आणि पूरक सेवा उपलब्ध असाव्यात याची स्पष्ट रूपरेषा निश्चित करण्यात आल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिली. मानकापूर येथील लोटस कल्चरल अँड स्पोर्टिंग असोसिएशनतर्फे शिवमंदिर परिसरात आयोजित पार्थिव शिवलिंग निर्मिती सोहळ्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज भेट दिली. मुख्यमंत्र्यांनीही या उपक्रमात सहभागी होऊन शिवलिंगाची निर्मिती केली. महानगराचा झपाट्याने विस्तार होत असून वाढत्या लोकसंख्येसोबत कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस यंत्रणा अधिक सक्षम करण्यावर शासनाचा भर आहे. त्यासाठी सीसीटीव्ही यंत्रणा तसेच आवश्यक पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी शासनाने आवश्यक त्या सर्व मान्यता दिल्या आहेत. याच्या तत्पर उभारणीसाठी नागपूर महानगर विकास प्राधिकरण, महानगरपालिका आणि जिल्हा प्रशासनाने समन्वय साधून याला प्राधान्य देण्याचे निर्देश महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले. जिल्हा नियोजन भवन येथे आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. जिल्ह्यातील लाखो भाविकांची श्रद्धा असलेल्या मौदा तालुक्यातील पावडदवणा येथील श्री जुमदेव बाबा आश्रमाचा विकास केला जाणार असल्याचं बावनकुळे यांनी सांगितलं. यात भक्तनिवास, प्रार्थना सभागृह, 8 संकुल, पाणी पुरवठा, सौर ऊर्जा, वाहनतळ आदी कामांचा समावेश आहे. यासाठी सुमारे 75 कोटी रुपयांचा निधी ब वर्ग यात्रास्थळ दर्जा अंतर्गत कामे प्रस्तावित करण्यास त्यांनी हिरवी झेंडी दर्शविली आहे. प्रादेशिक हवामान खात्याने आज भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली या जिल्ह्यांसाठी अतिमुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. गडचिरोली जिल्ह्यात रात्रीपासून सर्वदूर संततधार पाऊस पडल्याने काही लहान नद्या आणि नाल्यांना पूर आला आहे. भीमपूर नाल्याला पूर आल्याने कोरबी बोटेकसा मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. यापुढील बातमीपत्र रात्री 8:42 प्रसारित होईल. नमस्कार.